नमस्कार. मी वंदना नाईक. नोकरी करणारी स्त्री असो किंवा गृहिणी, आपली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडत असते. अगदी फायनान्शियल प्लॅनिंग किंवा बजेटिंगसुद्धा उत्तम करत असते. पण ती खरंच इन्व्हेस्टर असते का? म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हटलं म्हणजे बहुधा सोन्यामधील गुंतवणूक, RD, FD इथपर्यंतच मर्यादित ज्ञान असतं. पण त्याही पलीकडे गुंतवणुकीचे खूप सारे ऑप्शन्स किंवा पर्याय उपलब्ध आहेत, हे बऱ्याच स्त्रियांना माहीतच नसतं. आता मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगते की मी जेव्हा स्त्रियांशी गुंतवणुकीबद्दल बोलते तेव्हा ते मला असेच पर्याय सांगतात की आमची इथे गुंतवणूक आहे, सोन्यामध्ये आहे, RD आहे, FD आहे. पण त्याही पलीकडे म्युच्युअल फंड हा सुद्धा एक गुंतवणुकीचा मार्ग किंवा पर्याय आहे, हे बऱ्याच स्त्रियांना माहीतच नसतं. आणि मग मी त्याला जेव्हा म्युच्युअल फंडचं कॉन्सेप्ट समजावून सांगते तेव्हा त्यांना ते शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार. अशा काही स्त्रियांनी मला सांगितलं, अगं शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार ना. तर आता मला सांगा, आपल्या पायातली चप्पल ते आपल्या केसांना लावण्यासाठी जे आपण शॅम्पू वापरतो ते, म्हणजे थोडक्यात पायापासून डोक्यापर्यंत ज्या आपल्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या कुठल्या ना कुठल्या तरी कंपन्या बनवतात. आणि त्या कंपन्या म्हणजे बहुतांश कंपन्या त्यातील एक तर शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड किंवा लिस्टेड असतात. मग त्या कंपन्यांमध्ये जर आपल्याला म्युच्युअल फंडमार्फत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर ते अयोग्य आहे का? म्हणजे आपल्या या दैनंदिन जीवनातल्या ज्या उपयुक्त गोष्टी आहेत, ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत, ते वापरणं काय आपण सोडून देणार आहोत का? मग त्यामध्ये जर गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर ते अयोग्य कसं असेल? आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू. रिसेंटली ना इकॉनॉमिक टाइम्सने मध्ये एक आर्टिकल आलं होतं आणि त्यांच्या एका सर्वेनुसार किंवा त्यांच्या एका कंपनीने सर्वे केला होता आणि त्यावर ते आर्टिकल होतं. तर त्यांच्या सर्वेनुसार 56% स्त्रियांना म्युच्युअल फंडबद्दल माहीत आहे, पण त्यातल्या फक्त 26% स्त्रिया या ॲक्च्युअल म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टर्स आहेत. म्हणजे स्त्रियांना त्याबद्दल माहीत आहे, गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, पण ॲक्च्युअलमध्ये पार्टिसिपेशन कमी आहे. तर विचार बदलले की निर्णयही बदलतो आणि एक आर्थिक भविष्य म्हणजे एक चांगलं आर्थिक भविष्य निर्माण होऊ शकतं. आपल्या घरात म्हणजे कदाचित तुमच्याही घरात एखादी स्त्री असू शकते जी घराचं नियोजन तर उत्तम प्रकारे करते, पण तिच्या नावावर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बहुधा नसू शकते. म्हणजे तर आता जागतिक महिला दिन येतोच आहे. या जागतिक महिला दिनी एक निर्णय घेऊया. एक SIP प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या नावाने चालू करा. एक पाऊल आपल्या आर्थिक स्वातंत्र्यतेकडे टाका आणि आपल्या गुंतवणुकीमध्ये विविधता आणा. तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा एक छोटासा संकल्प करूया आणि आपलं भविष्य, आर्थिक भविष्य कसं उज्ज्वल होईल किंवा त्यामध्ये कशी विविधता येईल याकडे लक्ष देऊया. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.